परांची कोसळली आणि खाली आलीत सगळेजण आणि एकाचा आहेत आणि त्या ठिकाणी हॉकर्स जिहाद किंवा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून घुसखोरी यांची या ठिकाणी सुरू आहे। अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिली। यास्मिन शेख नावाचे किन्नर त्या ठिकाणी पकडल्यानंतर ती बांगलादेशीचा मुस्लिम असल्याचं त्या ठिकाणी सिद्ध झालं। त्याचबरोबर संभाजीनगरला सुद्धा अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या। तर वर्सोवाला सुद्धा किन्नरच्या माध्यमातून या ठिकाणी बांगलादेशी 21 तृतीयपंथी त्या ठिकाणी अटक केले गेले आणि त्याच्यामुळे हा विषय आज सभागृहामध्ये अत्यंत गांभीर्याने चर्चेला गेला। अनेक उदाहरणं आम्ही दिली। आज पीएपीच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत। अनेक वस्त्या आहेत, अनेक व्यवसाय छोटे मोठे आहेत आणि हा देशाच्या, राज्याच्या, शहराच्या सुरक्षिततेचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी माननीय गृहराज्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं की विशेष तपास पथक या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं जाईल, ज्यामध्ये महापालिकेचा अधिकारी, पोलीस प्रशासन, परवानग्या देणारे अथॉरिटी या सगळ्याचा अंतर्भाव त्या ठिकाणी असेल। त्याचबरोबर जे कोम्बिंगची आवश्यकता आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्त्या आहेत त्याही ठिकाणी अशा प्रकारचं कोम्बिंग केलं जाईल, हाही विश्वास त्याने दिला। आमच्या चित्राताईने सांगितलं दादरचा प्रसंग, त्या ठिकाणी कोण जमालुद्दीन, शमशुद्दीन हे हप्ते घेतात, ते अशा प्रकारच्या गोष्टींना जर त्या ठिकाणी प्रवृत्त करत असतील तर त्यावरही चित्राताईने आवाज उठवला। काही उदाहरणं उमाताई खापरेंनी त्या ठिकाणी दिली की त्यांनी त्या पीएपीची यादी मिलिंदनगर म्हणजे नावानिशी दिली की ते माहिती मागतायत की लोक कोण आहेत, त्यांचे पुरावे काय, ते त्यांना मिळू शकलेले नाहीत। निरंजन डावकर यांनी सुद्धा नाशिक, पुणे शहरात अनेक ठिकाणी एमएमआरडी रिजनमध्ये आज मुंबई पुरतं नसून हे एमएमआरडी मध्ये लोन पसरतंय आणि हा मोठा धोका आहे। मुंबईने खूप भोगलेला आहे, मुंबईने खूप सोसलेला आहे। मुंबई या अशा प्रवृत्तीने कोस्टल मार्गाने येऊन उद्ध्वस्त झालेली आपल्या डोळ्यासमोर बघितलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या प्रकारची काळजी घ्यावी, काही प्रिकॉशनरी मेजर्स यंत्रणा उभ्या कराव्या, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली आणि सरकारनं त्या ठिकाणी अतिशय सकारात्मक उत्तर देऊन अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय। नाही, आता याचा अंदाज पोलीस प्रशासनच देईल। ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे आदेश, सर्वे होते, आता एनडीटीव्हीचा एक अहवाल होता, अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली माहिती होती, वेगवेगळ्या प्रकारच्या सेलचे, अँटी टेररिझम स्क्वॉडचे त्या ठिकाणी रिपोर्ट होते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे त्या ठिकाणी माहिती होती। या सगळ्या आमच्याकडे असणाऱ्या उपलब्ध माहिती आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। जसं की उत्तन दर्गा आहे, माहीम वसईचा किल्ला आहे, डोंगरी किल्ला आहे, चेंबूर चित्ता कॅम्प आहे, प्रसाद लाड यांनी उल्लेख केलेल्या किल्ल्याच्या बाजूचा त्यांनी मागच्या वेळेला विषय त्या ठिकाणी मांडला होता। वर्सोवा मालवणी पॅटर्न त्या ठिकाणी पुढे येत आहे। या सारी लँडमध्ये काही जिहाद त्या ठिकाणी होतोय, फेरीवाल्यांमध्ये घुसखोरी होते। जी आम्हाला माहिती उपलब्ध आहे, जी आम्हाला मिळाली ती सरकारसमोर या प्रश्नाच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय। मला वाटतं आता या विषयाला चालना मिळेल आणि या घुसखोरांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे। एक वेगळा विषय, लाडकी बहीण योजनेच्या बोजामुळे अनेक विभागावरती बोजा पडतो असं गणेश नाही तुमच्या मंत्र्यांनी म्हटलंय। तर एक लक्षात ठेवा, सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे, नफा कमावणारी संस्था नाही, ही लोकांच्या हितासाठी, विकासासाठी काम करणारी यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सरकारची कर्ज उभारण्याची अजून प्रचंड क्षमता आहे। या देशामध्ये सर्वाधिक सक्षम अशा प्रकारचं आपलं राज्य आहे। आता शेवटी मोठ्या योजना आल्यावर भार येत असतो आणि जसं कुटुंब चालवत असताना हा खर्च कमी करा, तो खर्च वाढवा, तो कमी करा, तसाच प्रकारे राज्याचं नियोजन करत असताना वेगवेगळ्या विभाग एकमेकांना त्या ठिकाणी हातभार लावत असतात, कारण शेवटी सामुदायिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्या ठिकाणी राज्याच्या सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे। महिला भगिनी
ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सरकार बसलं त्यांच्यासाठी आणखी किती पैसे उपलब्ध करावे लागले तरी हे सरकार त्या ठिकाणी करेल. सर एक महिना पूर्ण होतो आणि जगाच्या अपघाताला अजूनही रिपोर्ट किंवा जो अहवाल आहे तो आला नाहीये. आज येण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, मला वाटतं शेवटी आपण आपल्याकडे यंत्रणा आहेत, पोलीस यंत्रणा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सी आहेत. जाहीरपणे आपण त्या विषयावर भाष्य करून त्या यंत्रणांचा तपास भरकटला जाऊ शकतो. हा विषय राजकारणाचा किंवा मीडियाचा न होता मला वाटतं जे आपल्याला वाटतं ते आपण यंत्रणांना अपडेट त्या ठिकाणी द्यावे. आज जर येणार असेल तर तो रिपोर्ट आज येईल आणि आल्यानंतर त्यावर भाष्य करू. पोलीस त्या एजन्सी आपल्या स्तरावर योग्य पद्धतीनं काम करतायत आणि अजितदादा विषय कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या एका व्यक्तीचा नेत्याचा नाही, या महाराष्ट्राच्या लोकनेत्याचा विषय आहे. त्याच्यामुळे तो आपल्या सगळ्यांचा विषय आहे. सर ह्याच्या ह्याला जर राजकारणी म्हटलं की एफआयआर होत नाही त्यामुळे सरकारवरती संशय बळावतो. नाही, मला वाटतं आता अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल होऊन त्याचा इव्हेंट होऊ नये. कारण ज्या पद्धतीनं रोहित पवारांची मी रोजपासून त्या ठिकाणची दिशा बघतोय की एखादा इव्हेंट कंपनीला लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं काम सुरू आहे. अजितदादांच्या विषयी संवेदना आमच्या सगळ्यांच्या आहेत. सगळ्यांचं अजितदादांवर प्रचंड प्रेम होतं. मुंबईत एफआयआर करायचा, तिथे नाही झाला की गावाकडे जायचं, बारामतीला करायचं. ते करून सुद्धा मीडियातनं आणखी होत की पुन्हा संजय राऊत साहेबांकडे जायचं, संजय राऊत साहेबांकडे नाही झालं की राजसाहेबांकडे जायचं. मला वाटतं तुम्हाला जायचं आहे ना त्या एजन्सींकडे जा, तुमच्याकडे जे इनपुट्स आहेत त्यांना सादर करा आणि त्यांच्याकडे फॉलोअप करू ना. मला वाटतं अशा प्रकारचं राजकारण करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला या ठिकाणी शोभा देणारं नाही आणि त्या विषयाचं गांभीर्य मला वाटतं कुणीही कमी करू नये. हा विषय संवेदनशील आहे, सगळ्यांचा आहे. मॅडम पुढे येताना दिसत नाही आणि त्या सुद्धा म्हणजे पोडियमवर त्यांनी प्रेस कॉन्फरन्सही नाही घेतली. डीसीएम आपल्या सुमित्रा ज्या बहिणी आहेत नाही, मला जरा आपण त्यांच्या चपलेत पाय घालून बघण्याची आवश्यकता आहे. त्या कोणत्या मानसिकतेत आहेत. आज त्या ठिकाणी अशा मानसिकतेत आपल्या कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी, या राज्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली, नेतृत्व स्वीकारलं, त्या कामाला लागल्यात. आपल्या थोर ज्या महिला नेत्या झाल्यात त्यांचा आदर्श घेऊन त्या काम करतायत. मला वाटतं अशा वेळेला त्यांना आणखी त्या ठिकाणी या विषयामध्ये गोवून त्यांना त्रस्त करणं किंवा त्यांना काही दुःख वाढेल अशा प्रकारचं काम होता कामा नये. त्या योग्य वेळी त्या ठिकाणी बोलतील. आजच त्यांनी लगेच तपास सुरू असताना मध्येच काही त्या ठिकाणी कुणाच्या रोहित पवार बोलतात किंवा राज ठाकरे बोलतात म्हणून बोलावं असं काही कारण नाही. अहिल्यानगरमध्ये एक अज्ञात आजाराने 14 दिवसात 26 गायींचा जीव घेतलेला आहे. कसं बघतं याकडे? नाही, अशा प्रकारचं जर होत असेल तर त्या ठिकाणी तात्काळ कारवाई झाली पाहिजे. गोहत्या या ठिकाणी होता कामा नये आणि त्या संदर्भात गोहत्या बंदी कायदा आहे. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी करावी अशी माझी मागणी आहे. शिखर गायक घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि सुनीता पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. मग आता घोटाळ्याच्या संदर्भात क्लीन चिट मिळाली असेल तर त्या ठिकाणी त्याचं स्वागतच आहे. काही हिंदीत बोलू चांगलं. हा थांबतो ना.